नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली हरभऱ्यामध्ये येणाऱ्या अळीबद्दल। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत हरभऱ्याचं उत्पादन आपण कसं वाढवू शकतो। जर बघितलं तर हरभऱ्याला आता हे जे क्लायमेट आहे हे क्लायमेट जरा सुटेबल नाही आहे। कारण की टेम्परेचरमधलं फ्लक्च्युएशन, ह्या फ्लक्च्युएशनचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या झाडावरती होतो। जसं आपण म्हणतो की हा जो ट्रेस आहे हा अबायोटिक ट्रेस खूप झाडावरती येतो। अबायोटिक ट्रेस आला की अल्टिमेटली लगेच बायोटिक ट्रेस पण यायला सुरुवात होती। आता ह्या अबायोटिक ट्रेसमधून झाडाला बाहेर काढून आपण आपलं उत्पादन कसं वाढवू शकतो ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। अबायोटिक ट्रेस म्हणजे काय? अजैविक ताण कधी येतो? तुमचं टेम्परेचर, तुमचं लाईट इंटेन्सिटी, त्याच्यानंतर तुमचा पाऊस, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो इम्पॅक्ट आपला डायरेक्टली झाडांवरती येतो। जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की झाड दोन प्रकारे अन्नद्रव्य घेतं। तर एक म्हणजे झाड आपलं अन्नद्रव्य घेतं सूर्यप्रकाशामधून, आणि एक दुसरं आहे जे मातीमधून अन्नद्रव्य घेतं। हे दोन्ही कधी पॉसिबल होतं? जर आपली माती भुसभुशीत असेल तर आपली मुळं ॲक्टिव्ह राहतात, मुळं ॲक्टिव्ह राहिली तर अन्न व्यवस्थित शोषलं जातं। वरती जर सूर्यप्रकाश प्रॉपर असेल तर झाड आपलं स्वतः अन्नद्रव्य बनवतं, हरितद्रव्य बनवतं। झाडाला काळोखी खूप चांगली येते, झाडाला ब्रांचेस चांगले फुटतात। जेवढे ब्रांचेस चांगले फुटतात तेवढं फुलं चांगली लागतात, आणि जेवढं फुलं चांगली लागतात तेवढी घाटी व्यवस्थित बनते, आणि घाटी व्यवस्थित बनल्यानंतर त्याचे दाणे पण व्यवस्थित मोठे चांगले तयार होतात। पण आता झाले नेमकं काय की झाड झाले ट्रेसमध्ये गेले। ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आपण सिलिकॉनचा स्प्रे घेतला पाहिजे। सिलिकॉन ग्रॅन्युअल्स फॉर्मेशनमध्ये पण आहे, ते ग्रॅन्युअल्स फॉर्म्युलेशनमधले जे सिलिकॉन आहेत ते आपण खाली मातीमध्ये ब्रॉडकास्टिंग केलं पाहिजे। त्याचबरोबर वरतून ऑर्थोसॅलिसिलिक ॲसिड म्हणजे जे काही सिलिकॉनचा जो खाण्याच्या स्वरूपामधला जो फॉर्म आहे त्याचा स्प्रे घेतला पाहिजे। त्याच्यानंतर समुद्री शेवाळ आहे, त्यानंतर सायटोकायनिन्स वगैरे आहेत, तर ह्याचा स्प्रे पण आपण घेतला पाहिजे। ज्याला आपण सायटोकायनिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे। लोक फुलगळ वगैरे होत असताना NaNaचा पण वापर करतात, नॅफ्थॅलिक ॲसिडचा पण वापर करतात, तर ते पण तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्ता आपण बायोस्टिम्युलंटचा वापर करणं, टॉनिकचा वापर करणं, ज्याच्यामध्ये समुद्री शेवाळ आहे, खाण्याच्या स्वरूपामधले सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स अवेलेबल असतात। त्याचा तुम्ही जर स्प्रे घेतला, त्याचं जर आपण ड्रेंचिंग केलं तर आपल्याला रिझल्ट्स खूप चांगले मिळतात। हे रेडीमेड स्वरूपातलं अन्नद्रव्य आपण झाडाला देतोय, कारण की झाड स्वतःचं अन्नद्रव्य जेवढं स्वतःला लागतंय तेवढं ते आत्ता बनवू शकत नाहीत, त्याच्यामुळं आपण त्याला हे एक्स्ट्राचं न्यूट्रिएंट सोर्स देतोय। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अजून काय करायचे तर ते म्हणजे झाडाची निगा राखणं। झाडाच्या गवत वाढलेलं आहे तर ते गवत प्रॉपर मेंटेन करणं पण फार महत्त्वाचं आहे। कारण की आता जर बघितलं तर जास्तीत जास्त हर्बिसाइडचा वापर करू नका। हर्बिसाइडचा वापर केल्यामुळं काय होतंय, डायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या जमिनीवर व्हायला लागलेला आहे। त्यामुळं आपली जमीन जी आहे ती जमीन आपली जेवढी पोषित पाहिजे तेवढी पोषित राहिलेली नाही। त्याच्यामुळं बायोस्टिम्युलंटचा वापर करा। बायोस्टिम्युलंटचा वापर हा तुम्ही वेगवेगळ्या अन्नद्रव्यांबरोबर पण करू शकता। आता अन्नद्रव्य जेव्हा आपण देतोय तेव्हा वॉटर सॉल्युबलमधली अन्नद्रव्य आता आपण देतो, तर वॉटर सॉल्युबलमधली अन्नद्रव्य आता देताना जेव्हा आपल्याला फुटवे जास्त पाहिजेत तेव्हा आपल्याला नायट्रोजन, आणि जर आपल्याला फुलं जास्त लागली पाहिजेत तर आपल्याला फॉस्फरस, हे दोन घटक फार महत्त्वाचे आहेत। तर त्याचबरोबर तुम्ही 19-19, 12-61, 13-40-13 हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे वॉटर सॉल्युबल अवेलेबल आहे त्या वॉटर सॉल्युबलचा आपण वापर करू शकतो। ह्या वॉटर सॉल्युबल बरोबर कुठल्याही प्रकारचं जे काही बायोस्टिम्युलंट आहेत ते 1 लिटर पर एकर तुम्ही ड्रेंचिंगमधून पण वापरू शकता, ड्रिपमधून पण देऊ शकता। त्याचबरोबर आपण ह्याचा स्प्रे पण घेऊ शकतो। स्प्रे घेत असताना जे काही बायोस्टिम्युलंट्स आहेत त्याचा 2 ml पर लिटरचा स्प्रे घ्या। त्याच्याबरोबर तुम्ही जर कुठलं वॉटर सॉल्युबलची ग्रेड जी आपली चाललेली आहे 12-61 असू दे, 13-40-13 असू दे, ते तुम्ही स्प्रेसाठी पण वापरू शकता। स्प्रेसाठी वॉटर सॉल्युबल घेत असताना 3 ग्रॅम पर लिटर आणि बायोस्टिम्युलंट 2 ml पर लिटर एकत्र करून तुम्ही फवारणी घ्या। तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट्स येतील।
फुलधारणा खूप चांगल्या प्रकारे होईल आणि फळधारणे वेळेस पण तुम्ही त्यावेळेस 0050 052 34 बरोबर पण तुम्ही स्प्रे घेऊ शकता. ह्याच्यामुळं आपली घाटी चांगली तयार होईल आणि त्याच्यामध्ये दाणे पण आपले एकसारखे आणि मोठे तयार होतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट द्या. थँक्यू सो मच. धन्यवाद.